आज आपण युनिट्स अँड मेजरमेंट्सचा एक्झरसाइज स्टार्ट करणार आहोत. पूर्ण चॅप्टर आपण कंप्लीट केलेला आहे. तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी टोटल ह्या चॅप्टरमधल्या सगळ्या लेक्चरची लिंक प्रोव्हाइड तुम्हाला मी केलेली आहे. टोटल 13 लेक्चर्स आहेत, सिक्वेन्स नाहीत. ते सगळे लेक्चर्स तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. आपला युनिट्स अँड मेजरमेंट हा चॅप्टर काय होईल, कंप्लीट होईल. आजपासून आपण एक्झरसाइज स्टार्ट करू. एक्झरसाइज आपण 2 लेक्चरमध्ये कंप्लीट करणार आहे, कारण एक्झरसाइज खूप मोठा आहे. जवळजवळ मला वाटतं टोटल 3 क्वेश्चन्स आहेत एक्झरसाइजमध्ये. आजच्या लेक्चरला आपण 2 क्वेश्चन्स बघू. क्वेश्चन नंबर 1 अँड क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 1 आहे चूज द करेक्ट ऑप्शन. ओके, आणि आपल्याला टोटल 5 क्वेश्चन दिलेले आहेत आणि आपल्याला प्रत्येक क्वेश्चनमध्ये टोटल 4 ऑप्शन आहे. त्यातला एक करेक्ट ऑप्शन आपल्याला चूज करायचा आहे. ओके, आपण स्टार्ट करू. पहिला क्वेश्चन काय दिला आहे तर L⁻⁴, M⁻⁴ and T⁻⁻² इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर. हा डायमेन्शनल फॉर्म्युला खालील दिलेल्या कुठल्या क्वांटिटीचा आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. ह्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जे डायमेन्शनल ॲनालिसिस हे जे लेक्चर दिलेलं आहे ते लेक्चर तुम्ही जाऊन बघा. त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सगळे डायमेन्शन्स कसे पाठ करायचे, शॉर्टकटने कसं लक्षात ठेवायचं हे शिकवलेलं आहे. काही बेसिक क्वांटिटीचे जर डायमेन्शन्स आपण बघितले तर तुम्हाला लक्षात येईल. व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स, व्हेलॉसिटी किंवा स्पीडचे डायमेन्शन्स किती होते तर LMT 1 0 -1. ओके, नंतर सेकंड क्वांटिटी होती ॲक्सेलरेशन. ए म्हणजे ॲक्सेलरेशन, आणि ॲक्सेलरेशनचे डायमेन्शन्स होते LMT 1 0 -2. 1 0 -2, हे -2 आहे. ओके, नंतर ही झाली व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन. नंतर आपण फोर्स, वर्क, प्रेशर, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी हे सगळे डायमेन्शन्स आपण त्या लेक्चरमध्ये फाइंड आउट केलेले आहेत. तर तुम्ही लेक्चर व्यवस्थित जाऊन बघा. आता आपण काय करूया, हा फॉर्म्युला कोणासाठी आहे ते बघूया. व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स तर काय आहेत 1 0 -1 हे तुम्हाला मी लक्षात ठेवायला सांगितलं होतं. 101 1 0 -1 LMT. तर हा ऑप्शन तर येणार नाही, कारण इथे किती आहे 1 1 -2. ओके, सेकंड आहे ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशनचे डायमेन्शन आहेत 1 0 -2. बघा, व्हेलॉसिटी 1 0 -1, ॲक्सेलरेशन 1 0 -2. लक्षात ठेवायला सोपं आहे, त्यामुळे हा ऑप्शन सुद्धा येणार नाही. पुढचा ऑप्शन आहे फोर्स. आता फोर्सचे डायमेन्शन फाइंड आउट करू. फोर्सचा फॉर्म्युला काय असतो तर F = ma, म्हणजे मास इंटू ॲक्सेलरेशन. मास इज अ फंडामेंटल क्वांटिटी हॅव्हिंग डायमेन्शन m⁻⁴ अँड डायमेन्शन्स ऑफ ॲक्सेलरेशन तुम्हाला दिलेले आहेत 1 0 -2. सो LMT 1 0 -2. तर हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळणार, L⁻⁴, m⁻⁴, m⁻⁴, दॅट इज m⁻⁴. बेस समान आहे त्यामुळे त्यांच्या पॉवरची काय करायची ॲडिशन. सो 1 + 0 1 आणि T ॲज इट इज दॅट इज -2. ओके, मॅच झालं बघा. 1 1 -2 1 1 -2. सो ऑप्शन कुठला असणार आपल्याला, थर्ड ऑप्शन असणार आहे. 4चे डायमेन्शन्स आपण इथे लिहून घेऊ, आपल्याला पुढे लागतील ते. LMT 1 1 -2. शॉर्टकटमध्ये आपण लक्षात ठेवलं होतं 112. ओके, पुढचा क्वेश्चन. एरर इन द मेजरमेंट ऑफ द साइड्स ऑफ ए रेक्टँगल इज 1%. मी रेक्टँगलची जी साईड्स आहेत तर तुम्ही काय केलं, मेजर केलं आणि त्या साईड मेजर करताना किती एरर आली तर 1%. तर एरर इन द मेजरमेंट ऑफ इट्स एरिया. मग रेक्टँगलच्या एरियामध्ये किती एरर असेल हा तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. ह्यासाठी तुम्हाला एररचं लेक्चर बघावं लागेल. इस्टिमेशन ऑफ एरर अँड कॉम्बिनेशन ऑफ एरर. त्यातला कॉम्बिनेशन ऑफ एररमध्ये जर तुम्ही लेक्चर बघितलं तर तुम्हाला हा क्वेश्चन समजून जाईल. तर ह्या टाईपचे आपण बरेचसे क्वेश्चन इथं सॉल्व्ह केलेले आहेत. आता आपण बघूया रेक्टँगलचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला काय. एरिया ऑफ रेक्टँगल इज = लेंथ इंटू ब्रेड्थ. ओके, आणि आपण हे बघितलं होतं की रेक्टँगलचा एरिया काढताना तुम्हाला लेंथ आणि ब्रेड्थ मेजर करावी लागेल. लेंथ म्हणजे रेक्टँगलची साईड आणि ब्रेड्थ म्हणजे पण रेक्टँगलची साईड. ह्या दोन्ही साईड मेजर करताना किती एरर आली 1%.
आपल्याला माहिती आहे दोन मेजर्ड क्वांटिटी ज्या आहेत म्हणजे कोण साईड किंवा लेंथ आणि ब्रेड्थ, ह्या दोन मेजर्ड क्वांटिटीचे इथं काय केले मल्टिप्लिकेशन केले म्हणजे प्रॉडक्ट घेतलाय. आणि आपल्याला माहिती आहे प्रॉडक्ट आणि डिव्हिजनमध्ये आपण एरर काय करतो ॲड करतो. कुठली एरर ॲड करतो तर रिलेटिव्ह एरर ॲड करतो. ह्यासाठी तुम्ही लेक्चर बघा तुमच्या लक्षात येईल. ॲडिशन आणि सबट्रॅक्शनमध्ये आपण ॲब्सोल्यूट एरर ॲड करतो आणि प्रॉडक्ट आणि डिव्हिजनमध्ये आपण रिलेटिव्ह एरर ॲड करतो. आणि एरर नेहमीही ॲडच करायची असते हे सुद्धा आपण प्रूव्ह केलं होतं. त्यामुळे इथं रिलेटिव्ह एरर आपण ॲड करू. लेंथची रिलेटिव्ह एरर डेल्टा यल अपॉन यल प्लस, कारण एरर ॲड करायची. इथं जरी मल्टिप्लिकेशन असेल तर आपण इथं काय घेतलं प्लस, कारण एरर आर ऑलवेज ॲडेड अप. आणि ब्रेडथची रिलेटिव्ह एरर डेल्टा बी अपॉन बी. डेल्टा बी म्हणजे ब्रेडथची ॲब्सोल्यूट एरर आणि बी म्हणजे ब्रेडथची ट्रू व्हॅल्यू. मग तुम्हाला एरियाची पण काय मिळणार रिलेटिव्ह एरर दॅट इज डेल्टा ए अपॉन ए. 100 मल्टिप्लाय केलं की आपल्याला काय मिळणार पर्सेंटेज एरर. आणि आपल्याला ऑप्शन बघा पर्सेंटेज एररच पाहिजे. मग दोन्ही बाजूला 100 मल्टिप्लाय करा. मग डेल्टा ए अपॉन ए इंटू 100 डेल्टा यल अपॉन यल इंटू 100 प्लस डेल्टा बी अपॉन बी इंटू 100. मग ह्या टर्मला तुम्ही काय म्हणणार पर्सेंटेज एरर इन एरिया. ह्या टर्मला तुम्ही काय म्हणणार पर्सेंटेज एरर इन लेंथ. कारण रिलेटिव्ह एररला 100 मल्टिप्लाय केले की आपल्याला पर्सेंटेज एरर मिळते. प्लस ह्याला काय म्हणणार तुम्ही पर्सेंटेज एरर इन ब्रेडथ. पर्सेंटेज एरर इन ब्रेडथ. पण लेंथ आणि ब्रेडथ एक प्रकारचे काय असतात रेक्टँगलच्या साईड असतात. आणि रेक्टँगलची साईड मेजर करताना किती एरर आहे तर एरर इन द मेजरमेंट ऑफ साईड ऑफ अ रेक्टँगल इज 1%. पर्सेंटेज एरर इन लेंथ 1%. पर्सेंटेज एरर इन ब्रेडथ म्हणजे इन साईड किती असणार आहे 1%. सो पर्सेंटेज एरर इन एरिया 1% प्लस 1% दॅट इज 2%. म्हणजे रेक्टँगलची साईड मेजर करताना 1% एरर असेल तर रेक्टँगलच्या एरियामध्ये 2% एरर असणार. ऑप्शन सी. ओके लक्षात आलं. पुढे जाऊ आता आपण. ओके लाईट इयर इज अ युनिट ऑफ. सिम्पल क्वेश्चन आहे. लाईट इयर इज अ युनिट ऑफ डिस्टन्स. हे सुद्धा आपण बघितलं होतं. लाईट इयर म्हणजे काय तर एका वर्षामध्ये तुमच्या लाईटने व्हॅक्यूममध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स त्यालाच तुम्ही काय म्हणता 1 लाईट इयर. थोडक्यात सनलाईटनं व्हॅक्यूममध्ये, आता सनलाईटचं व्हॅक्यूममध्ये स्पीड किती असतं लाईटचं 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. ह्या स्पीडनं लाईटनं व्हॅक्यूममध्ये जे काय डिस्टन्स लाईट कव्हर करेल एका वर्षामध्ये पूर्ण एका वर्षामध्ये त्या डिस्टन्सलाच आपण म्हणतो लाईट इयर. सो लाईट इयर इज अ युनिट ऑफ डिस्टन्स. पुढं डायमेन्शन्स ऑफ कायनेटिक एनर्जी आर द सेम ॲज दॅट ऑफ. खाली 4 ऑप्शन आहेत फोर्स ॲक्सेलरेशन वर्क आणि प्रेशर. मी तुम्हाला काय विचारले कायनेटिक एनर्जीचे डायमेन्शन्स आणि ह्या 4 ऑप्शनमध्ये असणाऱ्या क्वांटिटीचे डायमेन्शन्स किंवा कायनेटिक एनर्जीचे डायमेन्शन्स ह्यापैकी कुठल्या फिजिकल क्वांटिटीच्या डायमेन्शन्स बरोबर मॅच होतात. मग तुम्ही काय करूया अगोदर कायनेटिक एनर्जीचे डायमेन्शन्स फाइंड आउट करू. वी नो दॅट कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू ½ mv². कारण डायमेन्शन्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युल्याची गरज असते. ओके सो डायमेन्शन्स ऑफ कायनेटिक एनर्जी हाफ इज अ कॉन्स्टंट आणि त्याला डायमेन्शन्स नसतात. ओके नंतर मास इज अ फंडामेंटल क्वांटिटी हॅव्हिंग डायमेन्शन्स 1 इन मास. व्ही म्हणजे व्हेलॉसिटी किंवा स्पीड आणि स्पीडचे डायमेन्शन्स 10 - 1 10 - 1. मी ते काय येणार LMT 10 - 1. पण व्हीचा स्क्वेअर आहे त्यामुळे इथं पण काय घ्यायचा स्क्वेअर. L⁻⁴ दॅट इज L⁻². कारण पॉवरची पॉवर असेल तर दोन्ही पॉवरचं आपण मल्टिप्लिकेशन करतो. M⁻⁴ 0 आणि T⁻². आता L एकटाच आहे सो L⁻². M⁻⁴ 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 आणि T⁻². हे झाले कायनेटिक एनर्जीचे डायमेन्शन्स. थोडं स्पीडमध्ये सांगतोय कारण हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. हे झाले कायनेटिक एनर्जीचे डायमेन्शन्स. आता कायनेटिक एनर्जीचे डायमेन्शन्स खाली कुठे मॅच होतात ते बघूया. 4चे डायमेन्शन्स ऑलरेडी आपण काढलेत 1 1 - 2. हे काय 2 1 - 2 मॅच होत नाहीत. ॲक्सलरेशनचे डायमेन्शन्स 1 0 - 2 आणि कायनेटिक एनर्जीचे 2 1 - 2 मॅच होत नाहीत. आता वर्कचे डायमेन्शन्स काढूया आपण. वर्क डायमेन्शन्स ऑफ वर्क. वर्कचा फॉर्म्युला काय असतो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो फोर्सचे डायमेन्शन आणि डिस्प्लेसमेंटचे डायमेन्शन्स. डायमेन्शन्स ऑफ फोर्स 1 1 - 2.
LMT11 मायनस 2. डिस्प्लेसमेंट म्हणजे एक प्रकारची काय असते, लेंथ असते. सो फंडामेंटल L⁻⁴, L⁻⁴, L⁻², M⁻⁴, T⁻⁻². काय आलं, 2 1 मायनस 2, 2 1 मायनस 2, LMT LMT म्हणजे कायनेटिक एनर्जी आणि वर्क ह्या दोघांची डायमेन्शन्स सेम आहेत. सो ऑप्शन इज सी. आणि आपल्याला माहिती आहे कायनेटिक एनर्जी आणि वर्कचं युनिट पण सेम असतं, जूल. डायमेन्शन्स पण सेम आहेत आणि युनिट पण सेम आहे. सो ऑप्शन नंबर सी किंवा ऑप्शन नंबर 3. एक्सप्लेनेशन समजलं तुम्हाला. अँड लास्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट ए फंडामेंटल युनिट. खाली जे तुम्हाला 4 युनिट दिलेत, सेंटीमीटर, किलोग्रॅम, सेंटीग्रेड आणि होल्ट, ह्याच्यापैकी आपल्याला काय विचारलंय, नॉट ए फंडामेंटल युनिट. कुठलं फंडामेंटल युनिट नाही, म्हणजे बाकीचे 3 काय असणार आहेत, फंडामेंटल युनिट असणार आहेत. पहिल्यांदा सेंटीमीटर. सेंटीमीटर इज ए युनिट ऑफ लेंथ अँड लेंथ इज फंडामेंटल क्वांटिटी. किलोग्राम is a unit of mass is a fundamental quantity. Centigrade is a unit of temperature and temperature is also fundamental quantity. त्यामुळं हे वरचे तिन्ही काय असणार आहेत, तुमचे फंडामेंटल युनिट असणार आहेत. कारण सेंटीमीटर लेंथचं युनिट आहे, किलोग्रॅम मासचं आहे आणि सेंटीग्रेड टेम्परेचरचं. आणि आपण फर्स्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं की टोटल 7 फंडामेंटल क्वांटिटीज असतात, लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, luminous intensity and amount of substance. And volt is a unit of potential difference or voltage, and voltage is not a fundamental quantity, so it is not a fundamental unit. आणि आपल्याला ते विचारले not a fundamental unit, so option D is a correct. So this is the question number 1. Choose the correct option. आज आपण बघूया question number 2. Now we start question number 2. Answer the following questions. आणि ह्या क्वेश्चन नंबर 2 मध्ये टोटल 6 सब क्वेश्चन्स आहेत. ओके, ते आपण आता एक एक करून पाहूया. ह्यातला पहिला क्वेश्चन काय दिला आपल्याला, स्टार ए इज फार्दर दॅन स्टार बी. 2 स्टार आहेत, त्यातला स्टार ए हा फार्दर म्हणजे लांब आहे कुणापेक्षा, तर स्टार बी पेक्षा. आणि हे दोन्ही डिस्टन्स आपण कुठून मोजणार आहे, अर्थच्या सरफेस पासून. म्हणजे अर्थ पासून स्टार ए कसं आहे, फार्दर म्हणजे खूप दूर आहे, खूप लांब आहे कुणापेक्षा, स्टार बी पेक्षा. आपण जर डायग्राम दाखवली, समजा आपण जर हा अर्थ सरफेस मानला, अर्थ सरफेस पासून समजा ह्या ठिकाणी कुठला असणार आहे, स्टार बी. कारण स्टार बी जवळ आहे ना, स्टार ए कसा आहे, फार्दर दॅन स्टार बी. आणि लांब कोण असणार आहे, तर स्टार ए. आणि हे काय झालं, स्टार बीचं अर्थपासूनचं डिस्टन्स. ओके, ह्या डिस्टन्सला मी म्हणणार डी आणि इथं बी लिहितो. हे दोन्ही डिस्टन्स सेम असणार आहे. डी बीचा अर्थ काय, डिस्टन्स ऑफ स्टार बी फ्रॉम द अर्थ सरफेस. आणि हा स्टार बीनं ह्या 2 डायरेक्शन बरोबर तयार केलेला अँगल, ज्याला आपण पॅरलॅक्स अँगल किंवा पॅरालॅक्टिक अँगल म्हणतो, जो असणार आहे थिटा बी. ओके, आता स्टार एचं डिस्टन्स अर्थपासून, त्या डिस्टन्स आपण म्हणूया डी ए. हे पण किती असणार आहे, डी एच असणार आहे. हा झाला स्टार एचा पॅरलॅक्स अँगल कोणाबरोबर, तर ह्या 2 डायरेक्शनच्या अलॉंग एक अँगल सबटेंड केला स्टार एनं. ह्याला लाईन ऑफ साईट पण म्हणतो. जे पॅरलॅक्स अँगल हे जे आपण किंवा पॅरलॅक्स मेथड हे जे आपण लेक्चर बघितलं, त्या लेक्चरमध्ये आपण हे सगळं एक्सप्लेन ऑलरेडी केलेलं आहे. ओके, स्टार ए इज फार्दर दॅन स्टार बी फ्रॉम द अर्थ सरफेस. विच स्टार विल हॅव लार्ज पॅरलॅक्स अँगल. या दोन्ही स्टारपैकी कुठल्या स्टारचा जो पॅरलॅक्स अँगल आहे तो कसा आहे, लार्ज आहे किंवा मोठा आहे, ते आपल्याला शोधायचं आहे. ओके, तर आपल्याला माहिती आहे पॅरलॅक्स अँगल थिटा इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू डिस्टन्स ऑफ दॅट स्टार फ्रॉम द अर्थ सरफेस. म्हणजे जेवढं त्या स्टारचं डिस्टन्स जास्त असेल तेवढा त्याचा पॅरलॅक्स अँगल कमी असेल.
मग स्टार एसाठी काय होणार, थिटा ए इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डी ए, आणि स्टार बीसाठी थिटा बी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डी बी. ओके, पण आपल्याला माहिती आहे डी ए आणि डी बीमध्ये डी ए मोठा असणार आहे ना, कारण डिस्टन्स ऑफ स्टार ए फ्रॉम द अर्थ सरफेस इज ग्रेटर दॅन डिस्टन्स ऑफ स्टार बी फ्रॉम द अर्थ सरफेस. कारण स्टार ए कसं आहे, स्टार बी पेक्षा लांब आहे हे आपल्याला दिलेलं आहे. ते आपण काय म्हणू शकतो, बट डिस्टन्स ऑफ स्टार ए इज ग्रेटर दॅन डिस्टन्स ऑफ स्टार बी फ्रॉम द अर्थ सरफेस. मग स्टार एचं डिस्टन्स जास्त असेल तर त्याचा थिटा कमी असणार, आणि स्टार बीचं डिस्टन्स कमी आहे म्हणून त्याचा थिटा पॅरलॅक्स अँगल जास्त असणार. त्यामुळे आपण इथं काय म्हणू शकतो, थिटा ए आणि थिटा बी मध्ये रिलेशन काय येईल, इनव्हर्सली असल्यामुळे असं येणार. स्टार बीचा पॅरलॅक्स अँगल स्टार एच्या पॅरलॅक्स अँगलपेक्षा मोठा असणार आहे. सो आपला आन्सर काय असणार आहे, विच स्टार विल हॅव लार्ज पॅरलॅक्स अँगल. मग आन्सर काय असणार आहे, स्टार बी हॅव लार्ज पॅरलॅक्स अँगल दॅन स्टार ए. दिस इज द क्वेश्चन नंबर 1. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन. दिस इज द सेकंड क्वेश्चन. क्वेश्चन इज व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ द क्वांटिटी. हे क्वांटिटी आपल्याला दिलेली आहे यल इंटू स्क्वेअर रूटमध्ये यल अपॉन जी, आणि ह्या क्वांटिटीचे आपल्याला काय विचारलेत, डायमेन्शन्स. यल म्हणजे काय तर लेंथ आहे, आणि जी म्हणजे आपल्याला माहिती आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग ते आपण क्वांटिटी लिहून घेऊया. काय क्वांटिटी आहे, यल इंटू स्क्वेअर रूटमध्ये एल अपॉन जी, आणि ह्या क्वांटिटीचे आपल्याला काय विचारलेत, डायमेन्शन्स. सो प्रत्येक टर्मचे आपण डायमेन्शन्स काढूया. यल म्हणजे लेंथ, आणि लेंथ इज ए फंडामेंटल क्वांटिटी हॅव्हिंग डायमेन्शन्स L⁻⁴ इंटू स्क्वेअर रूट, किंवा ही टर्म आपण अशी लिहून घेऊया पहिल्यांदा, यल इंटू स्क्वेअर रूट म्हणजे आपल्याला माहिती आहे पॉवर किती असते, 1/2 हाफ असते. ओके, मग हे आपण असं लिहूया L/G⁻². सो यल, आता यलचे डायमेन्शन्स 1 इन लेंथ इंटू ह्या एलचे डायमेन्शन्स पुन्हा 1 इन लेंथ अपॉन जी म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि आपल्याला माहिती आहे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजेच काय, एक प्रकारचं काय आहे, ॲक्सलरेशन आहे. कुणामुळे डेव्हलप होणार, ग्रॅव्हिटीमुळे. त्यामुळे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे स्मॉल जीचे डायमेन्शन्स आणि ॲक्सलरेशनचे डायमेन्शन्स हे सेमच असतात, आणि ते किती असतात, 1 0 -2. हे फर्स्ट लेक्चरमध्ये बघितलेले आहे. त्यामुळे जीचे डायमेन्शन्स काय येणार, LMT 1 0 -2. पण एल अपॉन जीची पॉवर किती आहे, 1/2. त्यामुळे त्यांच्या डायमेन्शनची पॉवर पण किती येणार, 1/2. ओके, आता हे सॉल्व करू. 1 इन लेंथ आहे तसंच ठेवा इंटू आता L⁻⁴ 1/2 म्हणजे ह्या दोन्ही पॉवरचं काय होणार, मल्टिप्लिकेशन. सो 1 × 1/2 दॅट इज 1/2. ओके, अपॉन ह्या प्रत्येकाची पॉवर किती आहे, इथं एलची पॉवर किती आहे 1, एमची किती आहे 0, टीची किती आहे -2, आणि या सगळ्यांची आणखी एक पॉवर किती आहे 1/2. त्यामुळे ही पॉवर आणि ही पॉवर यांचं काय करा, मल्टिप्लिकेशन. सो खाली काय येणार, L⁻⁴ 1/2 म्हणजे L⁻⁴ इंटू M⁻⁴ 0, आणि T⁻² इंटू T⁻² 1/2 म्हणजे -2 आणि 1/2चं काय होणार, मल्टिप्लिकेशन. 2 ला 2 काय होईल, कॅन्सल. मी राहिलं फक्त काय, -1. सो T⁻⁻1. ओके, आता हे सॉल्व करू. L⁻⁴ ला L⁻⁴ कॅन्सल, म्हणजे राहिलं काय फक्त न्यूमरेटरला काय राहिलं, L⁻⁴ M⁻⁴ हा सोडून द्या, हा वर घेतला तरी काही फरक पडत नाही. आणि T⁻⁻2 काय होणार, वर जाणार, M⁻⁴ आहे तसं राहणार M⁻⁴, आणि T⁻⁻1 वर गेल्यानंतर काय होणार, T⁻+1. कारण डिनॉमिनेटरमधून न्यूमरेटरला जाताना हे साईन काय होतं, चेंज होतं, मायनसचं प्लस आणि प्लसचं मायनस. हे -1चं वर गेल्यानंतर काय होईल, +1. सो दिस इज द डायमेन्शन ऑफ धिस क्वांटिटी L⁻⁴, M⁻⁴ आणि T⁻1. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. दिस इज द क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 2 मधला सब क्वेश्चन नंबर 5. आता क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 हे काय दिलेत बघा. डिफाईन ॲब्सोल्यूट एरर, मीन ॲब्सोल्यूट एरर, रिलेटिव्ह एरर अँड मीन पर्सेंटेज एरर. ह्यांच्या डेफिनेशन तुम्हाला लिहायचे आहेत. ॲब्सोल्यूट एरर
नंतर मीन ॲब्सल्यूट एरर, नंतर रिलेटिव्ह एरर आणि पर्सेंटेज एरर. हे ऑलरेडी आपण लेक्चर बघितलेलं आहे. तुम्ही जाऊन खाली डिस्क्रिप्शनमध्ये लेक्चर बघा, इस्टिमेशन ऑफ एरर, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या 4 डेफिनेशन सापडतील. त्यामुळे हा थेरॉटिकल क्वेश्चन आहे, तुम्ही ते लेक्चर जाऊन बघा. क्वेश्चन नंबर 4 काय दिला आपल्याला, डिस्क्राईब व्हॉट इज मीन बाय सिग्निफिकंट फिगर अँड ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. सिग्निफिकंट फिगर आणि ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड हे दोन तुम्हाला काय करायला सांगितले, एक्सप्लेन करायला सांगितलं. ते सुद्धा लेक्चर मी खाली तुम्हाला दिलेलं आहे. 2 सेपरेट लेक्चर आहेत. एक लेक्चर आहे सिग्निफिकंट फिगरचं आणि एक लेक्चर आहे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडचं. दोन्ही लेक्चर व्यवस्थित बघा, हा क्वेश्चन सुद्धा क्लिअर होईल. नंतर आपला पुढे आहे क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 2 भागात दिलेला आहे. पहिला भाग काय सांगितला आहे, इफ द मेजर्ड व्हॅल्यू ऑफ 2 क्वांटिटीज आर ए प्लस मायनस डेल्टा ए अँड बी प्लस मायनस डेल्टा बी. मग आपण 2 क्वांटिटी घेतल्या आणि त्या 2 क्वांटिटीच्या ह्या 2 काय झाल्या, मेजर्ड व्हॅल्यू. फॉर एक्झाम्पल, पहिली आपण क्वांटिटी घेऊया ए आणि दुसरी क्वांटिटी घेऊया बी. मग आपण काय घेणार, पहिल्यांदा मेजर्ड व्हॅल्यू ऑफ क्वांटिटी ए. मग क्वांटिटी ए 2 क्वांटिटीपैकी पहिली क्वांटिटी, त्याची मेजर्ड व्हॅल्यू तुम्हाला किती दिल्या, ए प्लस मायनस डेल्टा आहे. त्यातली ए काय झाली, ट्रू व्हॅल्यू, आणि डेल्टा ए काय झाली, मीन ॲब्सल्यूट एरर ऑफ ए. नंतर दुसरी क्वांटिटी घेऊया बी आणि त्याची काय लिहूया आपण, मेजर्ड व्हॅल्यू ऑफ क्वांटिटी बी. ती किती असणार आहे, बी प्लस मायनस डेल्टा बी. बी काय झाली, ह्या क्वांटिटीची ट्रू व्हॅल्यू आणि ही क्वांटिटी मेजर करताना डेव्हलप होणारी ॲब्सल्यूट एरर डेल्टा बी. डेल्टा ए अँड डेल्टा बी बीइंग मीन ॲब्सल्यूट एरर्स. आणि आपला क्वेश्चन काय विचारला आहे, व्हॉट इज द मॅक्झिमम पॉसिबल एरर इन द ए प्लस मायनस बी. मग ए प्लस मायनस बी हे ऑपरेशन करताना किती मॅक्झिमम एरर डेव्हलप होईल ते फाइंड आउट करायचं आहे. ओके, हे आपलं झालं ऑपरेशन. ए प्लस मायनस बी म्हणजे ए प्लस बी आणि ए मायनस बी. एकदा ए आणि बीची ह्या 2 क्वांटिटीची सम घ्यायची आणि एकदा काय घ्यायचा, दोन्ही क्वांटिटीचा डिफरन्स घ्यायचा. ओके, आपण दोन्ही सेपरेट ऑलरेडी केलं होतं, पण आपण एकत्रच करूया. आणि हे ऑपरेशन केल्यानंतर काहीतरी तुम्हाला रिझल्ट मिळेल आणि त्या रिझल्टला आपण काय म्हणूया, झेड. ए प्लस मायनस बी केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट काय मिळाला, झेड. आता ह्याच्यामध्ये एरर आहे डेल्टा ए, मीन ॲब्सल्यूट एरर. बी मध्ये एरर आहे डेल्टा बी, अगेन मीन ॲब्सल्यूट एरर. मग झेडमध्ये सुद्धा एरर 100% असणार आहे. ती किती असणार आहे, डेल्टा झेड. मग झेड कसं लिहिणार आपण, मेजर्ड व्हॅल्यू ऑफ झेड ह्याप्रमाणे, तर झेड प्लस मायनस डेल्टा झेड. ही झाली रिझल्टमधली किंवा झेडमधली पॉसिबल एरर आणि तीच आपल्याला विचारलेली आहे. पण कसली विचारल्या, मॅक्झिमम पॉसिबल एरर इन द ए प्लस मायनस बी. ए प्लस मायनस बी केल्यानंतर झेड मिळाला, त्या झेडमध्ये किती एरर असेल, डेल्टा झेड, ती तुम्हाला फाइंड आउट करायची. तर एची मेजर्ड व्हॅल्यू ए प्लस मायनस डेल्टा ए, बरोबर. पुढं प्लस मायनस बीची मेजर्ड व्हॅल्यू बी प्लस मायनस डेल्टा बी. ठीक आहे, आता पुढं काय करायचं, ए आणि बीला एकत्र करा, ए प्लस मायनस बी, ए प्लस मायनस बी. राहिलं काय, प्लस मायनस डेल्टा ए प्लस मायनस डेल्टा बी, प्लस मायनस डेल्टा ए प्लस मायनस डेल्टा बी. इकडं काय राहिलं, झेड प्लस मायनस डेल्टा ए. ए प्लस मायनस बी ह्या ब्रॅकेटला आपण काय म्हणणार आहे, झेड. ह्याच्याबद्दल तुम्ही काय पुट करणार आहे, झेड. आणि ह्या झेडला हा झेड काय झाला, कॅन्सल. मग राहिलं काय, एलएचएसला प्लस मायनस डेल्टा ए इज इक्वल टू प्लस मायनस सॉरी इथं काय पाहिजे, डेल्टा झेड पाहिजे ना. इथं पण काय येणार, डेल्टा झेड. सो प्लस मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू प्लस मायनस डेल्टा ए प्लस मायनस डेल्टा बी. म्हणजे तुम्हाला डेल्टा झेडच्या पॉसिबल किती व्हॅल्यूज मिळतील बघा, 4 मिळतील. पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ डेल्टा झेड आर. ओके, काय करायचं, पहिल्यांदा दोन्ही ठिकाणी कुठलं साइन यूज करूया, प्लस. मग पहिली पॉसिबल व्हॅल्यू प्लस डेल्टा ए प्लस डेल्टा बी. नंतर दोन्ही ठिकाणी कुठलं साइन यूज करूया, मायनस मायनस, मायनस डेल्टा ए मायनस डेल्टा बी. नंतर पहिल्यांदा प्लस नंतर मायनस, प्लस डेल्टा ए मायनस डेल्टा बी. उलटं करा, पहिल्यांदा मायनस, मायनस डेल्टा ए आणि प्लस डेल्टा बी. म्हणजे तुमच्या डेल्टा झेड जी एरर आहे
ह्या ऑपरेशनमध्ये येणार आहे. त्याच्यामध्ये टोटल किती एरर आल्या? 4 आल्या. म्हणजे पॉसिबल व्हॅल्यूज किती आल्या? 4. पण आपल्याला काय विचारले त्यांनी? मॅक्झिमम पॉसिबल एरर विचारले. मग मॅक्झिमम एरर काढताना फक्त आपण प्लस साईन घेतो, निगेटिव्ह साईन आपण इलिमिनेट करतो किंवा काढून टाकतो. तर बघा ह्या ठिकाणी निगेटिव्ह साईन आहे त्यामुळे हे उत्तर नसणार, इथं पण निगेटिव्ह साईन आहे हे उत्तर नसणार, इथं पण निगेटिव्ह आहे हे उत्तर नसणार, इथं फक्त पॉझिटिव्ह साईन आहे त्यामुळे हे झालं तुमचं करेक्ट आन्सर. त्यामुळे मॅक्झिमम एरर किती आली तुमची? डेल्टा ए प्लस डेल्टा बी, डेल्टा ए प्लस डेल्टा बी, डेल्टा ए प्लस डेल्टा बी. सो दिस इज अवर फायनल आन्सर. ओके. आता ह्याच्यामध्ये आणखी एक क्वेश्चन दिला आहे. काय दिला आहे? हा क्वेश्चन बघा एवढा. शो दॅट इफ झेड इज इक्वल टू ए अपॉन बी. झेड म्हणजे रिझल्ट आहे, ए म्हणजे फर्स्ट फिजिकल क्वांटिटी, बी म्हणजे सेकंड फिजिकल क्वांटिटी. ओके. त्यांच्या मेजर्ड व्हॅल्यू ह्याच असणार आहेत, ए प्लस मायनस डेल्टा ए, बी प्लस मायनस डेल्टा बी. मग हे ऑपरेशन केल्यानंतर रिझल्ट काय मिळाला? झेड. तर मला सांगा ए मध्ये एरर आहे, बी मध्ये एरर आहे, मध्ये झेडमध्ये पण एरर असणार आहे. मग तुम्हाला हे प्रूव्ह करायला सांगितलं. हे जे दिलंय डेल्टा झेड अपॉन झेड इज इक्वल टू डेल्टा ए अपॉन ए प्लस डेल्टा बी अपॉन बी. आणि आपल्याला माहिती आहे इथं ऑपरेशन कुठलं आहे? डिव्हिजन. मग प्रोडक्ट आणि डिव्हिजनला आपण कुठली एरर ॲड करतो? तर रिलेटिव्ह एरर ॲड करतो. मग ए चे रिलेटिव्ह एरर डेल्टा ए अपॉन ए प्लस बी चे रिलेटिव्ह एरर डेल्टा बी अपॉन बी. मग झेड चे रिलेटिव्ह एरर तुम्हाला मिळणार डेल्टा झेड अपॉन झेड. तेच आहे. ओके. तर मग ह्याचं प्रूफ आपल्याला बघायचं आहे. प्रॉडक्टचं प्रूफ जे होतं ए इंटू बीचं ते आपण लेक्चरमध्ये बघितलेलं आहे कॉम्बिनेशन ऑफ एररमध्ये. ओके. आता आपण डिव्हिजनचं काय बघूया? प्रूफ बघूया. ठीक आहे. आता ह्याचा आपण हा पार्ट आपण सॉल्व्ह करूया. काय दिलं आपल्याला? शो दॅट इफ हे दिलेलं आहे झेड इज इक्वल टू ए अपॉन बी. ओके. आता ए ची मेजर्ड व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, मेजर्ड व्हॅल्यू ऑफ फिजिकल क्वांटिटी ए इज किती असणार आहे? ए प्लस मायनस डेल्टा ए. नंतर मेजर्ड व्हॅल्यू ऑफ बी किती असणार आहे? बी प्लस मायनस डेल्टा बी. ओके. डेल्टा ए ॲब्सोल्यूट एरर इन द ए, डेल्टा बी ॲब्सोल्यूट एरर इन द मेजरमेंट ऑफ बी. मग झेडमध्ये सुद्धा ॲब्सोल्यूट एरर असणार आहे. किती असणार आहे? तर डेल्टा झेड. सो डेल्टा झेड इज द ॲब्सोल्यूट एरर इन द मेजरमेंट ऑफ झेड. ओके. आता हे पुट करूया. मग झेडच्या ऐवजी काय येणार? झेड प्लस मायनस डेल्टा झेड. बरोबर ना? कारण झेड प्लस मायनस डेल्टा झेड, कारण डेल्टा झेड ही काय असणार आहे? झेडची ॲब्सोल्यूट एरर इज इक्वल टू ए ची मेजर्ड व्हॅल्यू ओके इथं आहे आणि बी ची मेजर्ड व्हॅल्यू ओके. आता पुढची स्टेप बघा. एलएचएस ॲज इट इज झेड प्लस मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू ही जी टर्म आहे या न्यूमरेटरमधून ए काय करूया? कॉमन काढूया. ए कॉमन निघाला. इथे किती राहिला? 1 प्लस मायनस. इथं ए नाही म्हणून एनं काय केलं पाहिजे? डिवाइड केलं पाहिजे. ए इथून कॉमन निघत नाही. मग काय येणार आहे? डेल्टा ए अपॉन ए खाली अपॉन ह्यातून बी कॉमन काढा डिनॉमिनेटरमधून. मग बी आपण कॉमन काढला. मग इथं किती राहिला? 1 प्लस मायनस. आता इथून बी कॉमन निघतोय का? कारण ह्या टर्ममध्ये बी नाही म्हणून त्या बीनं काय केलं पाहिजे? डिवाइड केलं पाहिजे. मग डेल्टा बी अपॉन बी. आता ह्या ब्रॅकेटची पॉवर किती आहे? तर 1 आहे. ह्या ब्रॅकेटची पण 1 आहे. आता आपण काय करूया? झेड प्लस मायनस डेल्टा झेड इज इक्वल टू ए अपॉन बी. न्यूमरेटरची टर्म आहे अशीच कुठली? 1 प्लस मायनस डेल्टा ए अपॉन ए. आणि ही जी टर्म आहे, ही जी ब्रॅकेट आहे याला आपण वरती घेऊया. आपल्याला माहिती आहे ज्यावेळी आपण असं करणार त्यावेळी ही जी पॉवर आहे +1 ती काय होणार? -1. पॉवरचं साईन काय होतं? चेंज होतं. मग काय होईल? 1 प्लस मायनस डेल्टा बी अपॉन बी रेज टू -1. आता ह्या ब्रॅकेटसाठी आपण बायनॉमियल थेरम यूज करू शकतो. बायनॉमियल बाय म्हणजे किती असणार आहे? 2. ह्याच्यामध्ये 2 टर्म आहेत, 1 आणि दुसरी टर्म डेल्टा बी अपॉन बी. ओके. आणि कंडिशन काय आहे की पहिली टर्म 1 पाहिजे आणि दुसरी टर्म जी आहे ती 1 पेक्षा लहान पाहिजे. मग आपल्याला माहिती आहे डेल्टा बी अपॉन बी हे जे आन्सर आहे ते कसं येतं? व्हेरी व्हेरी स्मॉल, म्हणजे 1 पेक्षा काय येतं? लहान येतं. का? तर डेल्टा बी म्हणजे ॲब्सोल्यूट एरर आणि बी म्हणजे ट्रू व्हॅल्यू किंवा मीन व्हॅल्यू.
जी ट्रू व्हॅल्यू डेल्टा बीपेक्षा नेहमी कशी असते, मोठी असते. मग ह्या लहान टर्मला जर ह्या मोठ्या टर्मला जर आपण भागलं तर उत्तर नेहमी 1 पेक्षा लहान येणार. मग इथं आपण बायनॉमियल थेरम वापरूया. मग काय राहिलं आता ए अपॉन बी. ए अपॉन बी काय असतो, ए अपॉन बी झेड. मग इथं काय येईल, झेड. पहिली ब्रॅकेट आहे तशीच 1 प्लस मायनस डेल्टा ए अपॉन ए. आणि इथं काय येणार, बायनॉमियल थेरमनुसार ही जी पॉवर आहे -1 त्या -1 ह्या टर्मला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. -1 इथं मल्टिप्लाय करायचं. मग काय होईल, 1 प्लस मायनस काय होणार, मायनस. आणि मायनस मायनस काय होणार, प्लस. लक्षात आलं, सायन्स काय झाली, उलटी झाली. ओके, आता काय करूया, LHS ॲज इट इज झेड प्लस मायनस डेल्टा झेड. आता LHS आणि RHSला डिवायडिंग बोथ साइड्स, LHS अँड RHS बाय झेड, झेडनं डिवाइड करू. मग झेड अपॉन झेड 1 प्लस मायनस डेल्टा झेड अपॉन झेड. झेडनं काय होणार, ह्या पूर्ण टर्मला झेडनं काय केलं, डिवाइड केलं, झेडला झेड कॅन्सल. मग राहिलं काय, 1 प्लस मायनस डेल्टा ए अपॉन ए आणि 1 मायनस प्लस डेल्टा बी अपॉन बी. ही ब्रॅकेट सॉल्व करू, कारण मल्टिप्लिकेशन आहे. लक्षात आलं नाही, 2 टर्म होते ना, झेड आणि डेल्टा झेड, त्यामुळे दोघांना सेपरेटली झेडनं डिवाइड केलं. इथं पूर्ण एकच टर्म आहे, कारण ह्या दोन्ही टर्मचं मल्टिप्लिकेशन आहे. त्यामुळे पूर्ण टर्मला झेडनं डिवाइड केलं, त्या झेडला हा झेड काय झाला, कॅन्सल झाला. फक्त ह्या 2 ब्रॅकेट राहिल्या. 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करता येतं. प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं. सो 1 इंटू 1 1, 1 इंटू हे काय येणार, मायनस प्लस डेल्टा बी अपॉन बी. नंतर सेकंड टर्म काय करा, ह्या 1ला मल्टिप्लाय करा. मग काय होईल, प्लस मायनस डेल्टा ए अपॉन ए. आणि ह्या टर्म नंतर ह्या टर्मला मल्टिप्लाय करा, काय मिळणार, प्लस मायनस डेल्टा ए अपॉन ए इंटू डेल्टा बी अपॉन बी. आणि LHS काय असणार आहे, 1 प्लस मायनस डेल्टा झेड अपॉन झेड. 1ला 1 काय झाला, कॅन्सल झाला. आता आपल्याला माहिती आहे डेल्टा ए अपॉन ए आणि डेल्टा बी अपॉन बी ह्या दोन्ही टर्म कशा आहेत, व्हेरी व्हेरी स्मॉल. आणि नंतर यांचा काय प्रॉडक्ट आहे, मल्टिप्लिकेशन आहे. ते मल्टिप्लिकेशन आणखी काय येणार, स्मॉल येणार. त्यामुळे ह्या दोन्ही टर्म आपण काय करू शकतो, निग्लेक्ट करू शकतो, बिकॉज दे आर व्हेरी व्हेरी स्मॉल. मग राहिलं काय, इकडं काय राहिलं, प्लस मायनस डेल्टा झेड अपॉन झेड इज इक्वल टू, इथं काय राहिलं, मायनस प्लस डेल्टा बी अपॉन बी प्लस मायनस डेल्टा ए अपॉन ए. ही टर्म पहिल्यांदा घ्या, प्लस मायनस डेल्टा ए अपॉन ए मायनस प्लस डेल्टा बी अपॉन पी. पण आपल्याला कुठली एरर पाहिजे असते, मॅक्झिमम एरर पाहिजे असते, मॅक्झिमम पॉसिबल एरर इन दिस डिव्हिजन ए अपॉन बी. त्यावेळी आपण मायनस साईन निग्लेक्ट करतो, फक्त कुठलं घेतो, प्लस साईन. मग प्लस साईन जर घेतली, मायनस साईन काढून टाकली, तिथं काय राहणार, मग डेल्टा झेड अपॉन झेड इज इक्वल टू डेल्टा ए अपॉन ए. प्लस साईन काय लिहिण्याची गरज नाही, इथं मध्ये काय असणार, प्लस डेल्टा बी अपॉन बी. इथं प्लस आणि इथं प्लस साईन लिहिण्याची गरज नाही, इथं फक्त लिहावं लागेल. सो दिस इज आवर आन्सर, हेन्स द प्रूफ. हे मिळालं आपल्याला, डेल्टा झेड अपॉन झेड इज इक्वल टू डेल्टा ए अपॉन ए प्लस डेल्टा बी अपॉन बी. बघा ते झालं. ओके, आता क्वेश्चन 2 मधला लास्ट क्वेश्चन, सब क्वेश्चन नंबर 6 आपण बघूया. त्या अगोदर हे व्यवस्थित बघून घ्या. दिस इज द लास्ट क्वेश्चन इन क्वेश्चन नंबर 2, दॅट इज क्वेश्चन नंबर 6. डिराइव्ह द फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तुम्हाला डिराइव्ह करायला सांगितलेला आहे. ऑफ ए पार्टिकल, कायनेटिक एनर्जी कोणाची, पार्टिकलची, ज्या पार्टिकलचं मास किती m आणि व्हेलॉसिटी किती v, युझिंग डायमेन्शनल अनालिसिस. आणि हे सगळं तुम्हाला बाय युझिंग डायमेन्शन्स करायचं आहे. म्हणजे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला डिराइव्ह करा बाय युझिंग डायमेन्शनल अनालिसिस, असा आपला क्वेश्चन आहे. ओके, ह्याचा अर्थ तुम्हाला समजला असेल की कायनेटिक एनर्जी जी आहे पार्टिकलची ती 2 क्वांटिटीवर डिपेंड आहे. एक पार्टिकलचं मास आणि एक पार्टिकलची व्हेलॉसिटी. म्हणजे आपण काय सांगू शकतो, कायनेटिक एनर्जी ऑफ ए पार्टिकल is depend upon mass and velocity of a particle. हे कुठून आणलं, तर हे आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे. आता हे मॅथमॅटिकली कसं लिहायचं, तर कायनेटिक एनर्जी डिपेंडसाठी आपण प्रोपोर्शनल साईन घेऊया. आणि कोणावर डिपेंड आहे, मास आणि व्हेलॉसिटीवर. सो मास अँड व्हेलॉसिटी. आता मासची पॉवर किती आपल्याला माहिती आहे का, नाही, तेच आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. मासची पॉवर मी किती मानतो, स्मॉल ए. आणि व्हेलॉसिटीची पॉवर मी किती मानतो, स्मॉल बी. कारण आपल्याला माहीत नाही ए आणि बी, जे आपल्याला फाइंड आउट करायचे आहे.
आता आपण काय करू, प्रोपोर्शनॅलिटी साईन जर काढलं आणि इक्वल टू साईन घेतलं तर आपल्याला एक कॉन्स्टंट घ्यावा लागतो, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. तो कॉन्स्टंट आपण घेऊया के इंटू एम रेस टू ए व्ही रेस टू बी. आणि के कसा आहे, डायमेन्शनलेस कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. केला डायमेन्शन्स नसतात कारण तो कॉन्स्टंट आहे, डायमेन्शनलेस कॉन्स्टंट आहे. आणि मग के ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला एंडला फाइंड आउट करावी लागेल, पण ती बाय युझिंग डायमेन्शन्स तुम्ही फाइंड आउट करू शकत नाही. के ची व्हॅल्यू तुम्हाला बाय युझिंग एक्सपेरिमेंट किंवा प्रॅक्टिकली फाइंड आउट करावी लागते. ते आपण शेवटी बघूया. सध्या आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, एम ची पॉवर आणि व्ही ची पॉवर, म्हणजे स्मॉल ए आणि स्मॉल बी आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. लक्षात आलं? ओके. यासाठी आपण काय करूया, बाय युझिंग डायमेन्शनल अनालिसिस दोन्ही साईडचं काय घेऊया, डायमेन्शन्स घेऊया. तर कायनेटिक एनर्जीचे डायमेन्शन्स आपल्याला माहिती आहे, कायनेटिक एनर्जी आणि वर्कचे डायमेन्शन्स सेम आहेत. दॅट इज एल एम टी किती असणार आहे, 2 1 -2. डायमेन्शनल अनालिसिस लेक्चर जर तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला समजेल 2 1 -2 एल एम टी. पाठ कसं करायचं हे पण मी सांगितलं होतं, 212. नंतर के तर कसं आहे, डायमेन्शनलेस कॉन्स्टंट, त्यामुळे हे जे डायमेन्शन लिहायचे नाहीत. एम म्हणजे मास इज ए फंडामेंटल क्वांटिटी हॅव्हिंग डायमेन्शन्स एम रेस टू 1, म्हणजे एल किती असणार आहे 0, एम किती असणार आहे 1 आणि टी सुद्धा किती असणार आहे 0. फक्त किती असणार आहे m1 इंटू रेस टू पॉवर किती आहे ए, एमची पॉवर ए, मग या एमच्या डायमेन्शनची पॉवर पण किती येणार ए, इंटू व्हीचे डायमेन्शन्स व्हेलॉसिटी आपल्याला माहिती आहे एल एम टी 10 - 1, ज्याला आपण 101 असं म्हणतो शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवण्यासाठी. आणि व्हीची पॉवर किती आहे बी, मग इथं पण किती येणार बी. सॉल्व करूया. एल रेस टू 0 रेस टू ए, एल रेस टू 0, एम रेस टू 1 रेस टू ए, एम रेस टू ए, टी रेस टू 0. पॉवरची पॉवर असेल तर दोन्ही पॉवरचं मल्टिप्लिकेशन. एल रेस टू 1 रेस टू बी, एल रेस टू बी, एम रेस टू 0, टी रेस टू -1 रेस टू बी, मायनस बी. ओके, इकडे लिहून घेऊ आता. एल एच एस काय, एल एच एस ॲज इट इज ठेवा, L2 M1 T -2. ओके, आता ह्या दोन ब्रॅकेटचं आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो. एल आणि एल बेस समान असल्यानंतर आपल्याला माहिती आहे दोघांचं काय मल्टिप्लिकेशन, बेस समान आहे म्हणजे पॉवरची काय होणार ॲडिशन, एल रेस टू 0 इंटू एल रेस टू बी, दॅट इज एल रेस टू 0 + बी, म्हणजे किती येणार एल रेस टू बी. नंतर एम रेस टू ए, एम रेस टू 0, एम रेस टू ए, टी रेस टू 0, टी रेस टू -बी, टी रेस टू -बी. लक्षात आलं? हे सगळं माहिती तुम्हाला किंवा फर्स्ट लेक्चर बघा, हे सगळं क्लिअर होऊन जाईल. आता काय करायचं, इथे एक तुम्ही लाईन लिहून घ्यायची, इक्वेटिंग पॉवर्स ऑफ एल एम अँड टी ऑन द बोथ साइड्स. दोन्ही साईडला जे एल एम टी आणि एल एम टी आहेत त्यांच्या पॉवर काय करायच्या, इक्वेट करायच्या. आता मी लिहित नाही, हे तुम्ही लिहून घ्या. इक्वेटिंग पॉवर्स ऑफ एल एम अँड टी ऑन द बोथ साइड. ह्या एलची पॉवर किती आहे 2 इज इक्वल टू ह्या एलची किती आहे बी, एमची पॉवर किती आहे 1, ह्या एमची किती आहे ए, टीची पॉवर किती आहे -2 आणि आर एच एसला जो टी आहे त्याची पॉवर किती आहे -बी. दोन्ही साईडचं मायनस मायनस कॅन्सल, मग बी किती आला 2, ए किती आला 1, अगेन इथं बी किती आला 2. मी तुम्हाला ए आणि बीच्या व्हॅल्यू मिळाल्या ते पुट करा, पुट इन इक्वेशन 1, पुट इन इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 काय होईल, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू के डायमेन्शन इज कॉन्स्टंट इंटू एम रेस टू ए, एम रेस टू ए किती आहे 1 आणि व्ही रेस टू बी, बी किती आहे 2. आणि एक्सपेरिमेंटली आपल्याला डायमेन्शनलेस कॉन्स्टंटची व्हॅल्यू मिळते हाफ, प्रॅक्टिकली एक्सपेरिमेंटली. मग ती केची व्हॅल्यू पुट करा हाफ एम, एम रेस टू 1 म्हणजेच एम इंटू व्ही स्क्वेअर. हे लक्षात ठेवा किंवा हे लक्षात ठेवा, दोन्ही सेमच आहेत. सो दिस इज द डिराइव द फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ ए पार्टिकल. हा झाला कायनेटिक एनर्जी ऑफ ए पार्टिकलचा फॉर्म्युला बाय युझिंग डायमेन्शनल अनालिसिस. ओके, थँक्यू. अशा तऱ्हेने आपण क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 पर्यंत कव्हर केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण क्वेश्चन नंबर 3 बघणार आहे आणि क्वेश्चन नंबर 3 मध्ये टोटल माझ्या माहितीप्रमाणे 16 क्वेश्चन्स आहेत. ओके, थँक्यू.